घेतलेली आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय थेट लाईव्ह दृश्य आहे। राजभवनातली मंत्रिपदाची शपथ छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे। राज्याच्या राजकारणात मंत्री म्हणून त्यांनी कमबॅक केलेला आहे। त्यांना आता कुठलं खातं दिलं जातं, कुठली जबाबदारी दिली जाते याबद्दल चर्चा आहे। खरं तर धनंजय मुंडे यांचं पद रिक्त आहे, अन्न आणि नागरी पुरवठ्याचं तेच त्यांना मिळू शकतं। छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की आता शपथ घेतील श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ। मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की आता शपथ घेतील श्री छगन चंद्रभागा। तर अखेर छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं गेलं आहे। त्यांना आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांचं पद जे रिक्त झालं होतं तीच जबाबदारी छगन भुजबळ यांना दिली जाऊ शकते। दाट शक्यता या संदर्भातली आहे। भुजबळांनी शपथ घेताच नाशिकमध्ये जल्लोष केला जातोय। त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी केलेली आहे, पेढे एकमेकांना भरवलेले। नाशिकला छगन भुजबळ यांच्या स्वरूपात चौथं मंत्रिपद मिळालेलं आहे। 4.5 महिन्यांचा संपूर्ण अथक प्रयत्न, अनेक भेटीगाठी, नाराजी आणि या सगळ्याचं आपण पाहतोय की शेवट झाला तो मंत्रिमंडळात समावेश होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता राजभवनाच्या दालनातून बाहेर निघताना आपण पाहतोय। दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या सोबत जात आहेत। सगळे महत्त्वाचे महायुतीच्या तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते मंत्री या ठिकाणी उपस्थित होते। या दृश्यांमध्ये आपण सगळ्या मंत्र्यांना पाहू शकतोय आणि आता शपथविधी सोहळा संपूर्ण झाल्यानंतर सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांचं आणि हा शपथविधी सोहळा या ठिकाणी त्याचा समारोप झालेला आहे। भुजबळांच्या एंट्रीने नाशिक जिल्ह्यामध्ये चौथं मंत्रिपद मिळालेलं आहे। तर भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि अन्न आणि नागरी पुरवठा खातं पुन्हा भुजबळांकडे सोपवण्याची शक्यता वर्तवली जाते। धनंजय मुंडेंकडे हे देण्यात आलं होतं पद, ही जबाबदारी, मात्र त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आता छगन भुजबळ यांची पुन्हा त्याच जागेवरती तीच जबाबदारी त्यांना दिली जाऊ शकते, त्यांची वर्णी लागू शकते अशी दाट शक्यता आहे। खरं तर यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। मंत्री है और पुराने हमारे बाला साहब ठाकरे जी के शिव सैनिक भी है। उनकी शुरुआत शिवसेना से हुई, नगर सेवक से लेके मेयर से शुरुआत हुई और वो उनको आगे विधायक बन गए, मंत्री बन गए और कई पद उन्होंने संभाले हैं। इसलिए एक अनुभवी नेता के रूप में उनको जाना जाता है और आज उनका फिर से शपथ विधि हुआ है। मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ और उनको शुभकामनाएं देता हूँ। उनके अनुभव का निश्चित रूप से सरकार को फायदा होगा। सर, विभाग कौन से दिए जाएंगे? मंत्रिपद की शपथ तो ले लिया है। नहीं, उनके अभी तो विभाग मुख्यमंत्री जी दे देंगे। मुख्यमंत्री का अधिकार है वो मुख्यमंत्री जी का, और भुजबल जी अच्छा काम करेंगे। थैंक यू सो मच। थैंक यू सर। तर
शिवसैनिक म्हणून झालेली त्यांची राजकारणाची सुरुवात, नंतर नगरसेवक, मेयर, आमदार आणि त्यानंतर अनेक मंत्रीपद त्यांनी भूषवली आहेत. थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांची मजल गेली. असे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरती आज वर्णी लागली. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात अजून एक मंत्रिपद आलंय. खरं तर एक पद त्यांचं रिक्त झालं होतं धनंजय मुंडे यांच्या स्वरूपात. त्याच ठिकाणी आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांची एंट्री झाल्याचं आपण पाहतोय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे अजून एक मंत्रिपद आलेलं आहे आणि त्यानुसार छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात एंट्री केलेली आहे. ओबीसी नेता म्हणून त्यांना अगदी केंद्र स्तरावर सुद्धा महत्त्वाचं स्थान आहे. त्यांचा मोठा होल्ड आहे आणि राज्याच्या राजकारणात त्यांच्या याच चेहऱ्याची, याच ओळखीची आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फायदा होऊ शकतो महायुती सरकारला. दरम्यान मोठी बातमी आपण पाहतोय. छगन भुजबळ यांच्या फार्म बाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय. भुजबळ यांच्या होर्डिंग्सवरती दादांचे फोटो, अजित पवारांचे फोटो दिसत आहेत. छगन भुजबळ फार्म बाहेर कार्यकर्त्यांकडून होर्डिंग सध्या सळकावण्यात आलेले आहेत. खरं तर कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची आता एंट्री झालेली आहे. नाशिकच्या भुजबळ फार्म बाहेर कॅबिनेट मंत्रीपदी छगन भुजबळ विराजमान झाल्याचे होर्डिंग सळकलेचं पाहायला मिळत आहे. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं काही दिवसांपासून भुजबळ समर्थकांकडून अजित पवारांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात होती. पण आता याच होर्डिंग्सवरती पुन्हा अजित पवारच पाहायला मिळत आहेत. अजित पवारांचे आभार मानले जात आहेत. तर आढावा घेतला याचा आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणेंनी. पाहूयात. नाशिकमध्ये त्यांच्या भुजबळ फार्म या कार्यालयाबाहेर छगन भुजबळ यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स आता कार्यकर्त्यांकडून लावायला सुरुवात झालेली आहे. भुजबळ फार्म या त्यांच्या नाशिकचं निवासस्थान आणि कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीने ही बॅनरबाजी कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे. महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल छगन रावजी भुजबळ साहेब यांचं अभिनंदन, अशा पद्धतीचे हे बॅनर्स आहेत. विशेष म्हणजे मंत्रिपद छगन भुजबळ यांना मिळालं नव्हतं आणि त्यानंतर सातत्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती. कार्यकर्त्यांनी देखील अजित पवार यांच्या प्रति नाराजी व्यक्त केलेली होती. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार यांचे फोटो आता छगन भुजबळ यांच्या बॅनर्सवर या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन प्रवीण काळवांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. तर अजित पवार यांनी मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना स्थान दिलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात अनेक निदर्शनं करण्यात आली होती. निषेध व्यक्त करण्यात आला होता. रोष त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, भुजबळ कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला होता. राज्यभरामध्ये त्याचे पडसाद उमटले होते. आणि इतकंच नाही तर छगन भुजबळ हे अजित पवारांची साथ सोडतील, भाजपमध्ये प्रवेश करतील अशाही चर्चा झाल्या होत्या. कारण त्या दरम्यान त्यांनी फडणवीसांच्या भेटीगाठीही वाढवल्या होत्या आणि म्हणून जहा नाही सेना वहा नाही रहना असं छगन भुजबळ स्वतः म्हणाले होते. आणि यामुळे चर्चेला उधाण आलं होतं की आता अजित पवारांची साथ छगन भुजबळ सोडतील. म्हणून अजित पवारांबद्दल मोठा रोष भुजबळ कार्यकर्त्यांमध्ये होता, नाशिकच्या कार्यकर्त्यांमध्ये होता, मंडळीमध्ये होता. मात्र आता हीच नाराजी दूर झाल्याचं कळतंय. कारण की जेव्हा अभिनंदन करतानाचे होर्डिंग्स आपण नाशिकमध्ये लागल्याचं पाहायला मिळतोय, छगन भुजबळांच्या होर्डिंग्सवरती होर्डिंग्सवरती अजित पवारांचा मोठा फोटो लावल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यानुसार अजित पवारांचे आभारही मानले जात आहेत. कार्यकर्ते आता पुन्हा एकदा खुश असल्याचं कळत आहे. कार्यकर्ते पुन्हा अजित पवार यांच्या फेवरमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. तो ठीक है, जब उसका जो है आखिरी अगर खत्म होता है, अभी सब जो अभी अच्छा हुआ आखिरी बार, तो सब अच्छा है. इसके पहले हमने देखा है आपने जो विभाग लिए हैं काफ़ी सराहनीय तरीके से संभाले गए हैं. आगे इस विभाग की उम्मीद है क्या कुछ जो है वो तो जो है मुख्यमंत्री और जो मुख्यमंत्री तय करे वो सब, वो कोई प्रॉब्लम नहीं. कौन से विभाग की इच्छा जताई है? कौन से विभाग की इच्छा जताई गई है? अरे हमने कुछ विभाग कुछ नहीं, जो देगा वो करेगा, हमको सब चलता है. अभी जो है 91 से जो है मंत्री बनते आया हूँ, अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने. चलिए, होम मिनिस्टर से लेकर सब. चलिए, ठीक, थैंक यू सो मच सर. थैंक यू सर. ते जल्लोष होताना आपण पाहतोय घोषणाबाजी केली जाते.
दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे छगन भुजबळ यांनी शपथ घेतली मंत्रिपदाची, ती दृश्य आहेत, तर दुसरीकडे नाशिकमध्ये कसा जल्लोष केला जातोय ती दृश्य आपण पाहतोय. साम टीव्हीवरती एक्सक्लुसिव्ह तुम्ही दृश्य पाहतायत. मंत्रिमंडळामध्ये भुजबळांचं स्वागत करताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिसताय. अगदी स्मित हास्यानं आनंदानं त्या सगळ्यांनी छगन भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये स्वागत केलेलं आहे. CP राधाकृष्णन राज्यपाल आहेत आपल्या महाराष्ट्राचे, त्यांच्याकडनं सुद्धा सगळ्यात पहिले स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांचं स्वागत केलं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आणि